नमस्ते. आपण आहोत बारामतीजवळ गुजोबावी गावात, ज्या ठिकाणी आज खरं तर जी दुर्दैवी घटना घडली. महाराष्ट्राचे लाडके दादा ज्या ठिकाणी हरपले त्या घटनास्थळावर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आजच्यासारखी दुर्दैवी घटना, या घटनेमुळे महाराष्ट्र पोरका झालाय. असा नेता महाराष्ट्राला खरं तर मिळणं मुश्किल आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस खरं तर आज भावना व्यक्त करू शकत नाही. प्रत्येक राष्ट्रवादी परिवाराचा कार्यकर्ता असेल, प्रत्येक सर्वसामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल, यांना खरं तर आज म्हणजे खरं तर भावना व्यक्त करू शकत नाही, कारण महाराष्ट्र पोरका झालाय. आमच्यासारखा कार्यकर्ता अनेक वर्ष आम्ही ज्यावेळेस या परिवारात काम केलं आणि दादांसारखं नेतृत्व हरपणं म्हणजे काहीतरी महाराष्ट्राला हानी. ही पोकळी कधीच भरून येणार नाही, कारण असा नेता परत जन्माला येणं खरं तर मुश्किल आहे. आजच्या राजकीय स्थित्यंतर आहे, त्याच्यामध्ये सत्यवादी बोलणारा आणि सरळ मार्गाने चालणारा या ठिकाणी असा नेता लाभणं खरं तर मुश्किल आहे. जुन्नर तालुक्याचं खरं तर फार मोठं योगदान अजितदादांचं आहे, पवार कुटुंबाचं आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणार खरं तर अजितदादा आज आपल्यात नाही, हे सांगायला पण खरं तर शब्द जड होतात. त्यांच्या कामाची पद्धत, त्यांची बोलायची पद्धत, प्रत्येक गोष्ट खरं तर ते कोणच विसरू शकत नाही. कारण अजितदादा नुसते सभेला जरी बसले 5 मिनिटात 100 अर्ज गोळा व्हायचे. प्रत्येक अर्जाचा गांभीर्याने विचार करणारे अजितदादा खरं तर आज आपल्यात नाही आहेत. आणि ज्या घटनास्थळी आपण आलोय तिथं आमचा एक सहकारी, आपल्या जुन्नर तालुक्यातील आमचा नारायणगावचा पप्पू कांबळे, ज्यावेळेस सकाळी विमानाचा स्फोट झाला त्यावेळेस आमचा पप्पू आणि त्याचे 2 मित्र या ठिकाणी पळत आले, धावत पळत आले. आणि पळत आल्यानंतर त्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं की ह्या विमान अपघातात खरं तर अजितदादा आहे. इथे आल्यानंतर काही ग्रामस्थ होते, काही महिला होत्या, यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु समोर त्या ठिकाणी ज्यावेळेस बारामतीचे नगराध्यक्ष आले त्यांनी सांगितलं की अजितदादा आहेत. खरं तर त्यांच्या पायाखालची जमीन हारधरली. पुढं काय म्हणजे या सगळ्या घटनेमुळं खरं तर मन व्यथित झाले, भावना व्यक्त करू शकत नाही. सकाळी बेनके परिवार ज्यावेळेस वल्लभ शेठ गेल्यानंतर खरं तर आज फार मोठं दुःख त्या ठिकाणी अतुल शेठ आणि सगळ्या परिवाराला आम्हाला त्या ठिकाणी दिसलं. सगळ्याच नेते मंडळीमध्ये, सगळ्याच प्रत्येक माणसामध्ये, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक तो कोणत्या पक्षाचा, याच्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाला बसणारा हा जो धक्का. आणि आजपर्यंत खरं तर अजितदादांनी जे धक्के दिले सकाळी, त्यातला आजचा धक्का फार मोठा होता. आजही आम्हाला असं वाटते की अजितदादा कुठून तरी येतील आणि म्हणतील मला वर न्यायला अजून जन्माला यायचंय बेट्या. असं वाटतं की अजितदादांचं वाक्य असं येऊ शकतं. परंतु आज महाराष्ट्र खरं तर पोरका झालाय, फार मोठी हानी झाली. ही पोकळी कधीच भरून येणार नाही. सकाळी या ठिकाणी पप्पू कांबळे व त्याचे 2 सहकारी अरफाज आणि जे सहकारी उपस्थित होते, त्यांनी स्वतः सगळा घटनाक्रम पाहिला. या ठिकाणी पप्पू आपल्या खरं तर भावना व्यक्त करतो. आम्ही ज्यावेळेस घटनास्थळावर आलो त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की आपल्या लाडके मुख्यमंत्री अजितदादा आहेत तिथं. आम्ही समोर गेलो त्यावेळेस गोड्या अक्षरशः समोर होते आमचं, पण आम्हाला काही करता येत नव्हतं. त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला कळालं की दादा आहेत त्यावेळेस तर अजूनही आम्हाला शॉक बसला की हे दादा आपल्यासमोर अशा अवस्थेत पडलेले, पण आम्ही काही करू शकलो नाही त्यावेळेस.